जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयांक पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की अंतर, वेग, वेळ या धड्यावरील या पाठावरील काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न तसे भरपूर आहेत, पण मी जमेल तितके याच्यावरती भाग आणण्याचा प्रयत्न करीन. तर चला सुरू करूया आपण अंतर, वेग आणि वेळ या पाठाला. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याजवळ एक काही प्रश्न दिलेला आहे. पण हा प्रश्न सोडवायच्या आधी तुम्हाला एक माहिती असायला पाहिजे की आपल्याला याच्यासाठीचे काही सूत्र आहेत. बघा, जर अंतर विचारलं असतं, मी सूत्र इथे लिहून देतो. जर अंतर विचारलं असतं तर काय केलं असतं आपण? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ केलं असतं. जर आपल्याला वेग विचारला असता तर आपण अंतर छेदामध्ये केला असतो वेळ, आणि आपल्याला वेळ विचारला असता तर आपण केलं असतं अंतर छेद वेग. परत एक लक्ष घ्या, ज्या वेळेस आपल्याला किलोमीटरचे रूपांतर मीटर मध्ये करायचे असते, किलोमीटरचे रूपांतर ज्या वेळेस आपल्याला मीटर मध्ये करायचे असते, मीटर पर सेकंद मध्ये, त्यावेळेस 5/18 ने दिलेल्या संख्येला हे करायचे. आणि जर मीटर पर सेकंद असेल आणि त्याचं रूपांतर आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं असेल तर त्याला करायचं 18/5. तर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात असायला हवेत तुम्हाला. तर बघा, आपण याला सोडवण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला दिले आगगाडीचा वेग 20 मीटर पर सेकंद असल्यास तिचा ताशी वेग किती? बघा काय दिले वेग. जर वेगाचा बघितला आपण, तर आपण जर फॉर्म्युल्यानुसार गेलो तर वेग बरोबर अंतर छेदामध्ये काय येते? वेळ. मग आपल्याला वेग किती दिलेला आहे? तर वेग दिलेला आहे 20. अंतर, ताशी अंतर काढायचे आणि हे काय तर अंतर आणि वेळ. तर बघा इथं काय दिलेलं आहे, सूत्र तर आपण टाकलं, पण आपल्याला कशाचं करायचे? तिचा ताशी वेग किती? ताशी वेग करायचे म्हणजेच काय? मीटर पर सेकंद. बघा, मीटर पर सेकंदचं रूपांतर आपल्याला 18/5 घ्यायचे. 18/5. पण ज्या वेळेस आपल्याला काढायचे असते, तर एक लक्षात घ्या, आपल्याला हे काढायच्यामुळे आपण इकडे आलो. तर 5 एक 5 आणि 5 चोक 20, 18 एक 18, 18 चोक 72. तर तिचा ताशी वेग आहे 72 किलोमीटर. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. तर आपला पुढील प्रश्न, एक प्रवासी बस 8 सेकंदात 88 मीटर जाते, तर बसचा ताशी वेग किती? बघा, ताशी वेग विचारलाय. मगाशी तुम्हाला मी फॉर्म्युले लिहून दिले. वेग बरोबर अंतर छेद काय येईल? वेळ. मग अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? 88 मीटर. आणि वेळ किती दिलेला आहे? 8 सेकंद. तर सर्वात अगोदर हे घेऊ. 8 एक 8, 11 8 88. म्हणजे 11 काय झालं? मीटर पर सेकंद म्हणू शकतो त्याला आपण. मीटर पर सेकंद. तर आपल्याला काय काढायचे? ताशी वेग. मीटरचं रूपांतर याच्या कशामध्ये करायचंय आपल्याला? तर मीटरचं रूपांतर आपल्याला किलोमीटर मध्ये करायचंय. म्हणजेच काय येईल? 18/5. भाग जातो का? बघा एकदा. 11 एक 18 एक 18, उरला 1. 18 एक 18 आणि 1 19 भागीला 5. याचा भागाकार करूयात आपण. 198/5. 5 त्रिक 15, उरले 4, घेतला 8, 7 5 35, 5 9 45, उरले 3, दिला पॉइंट, घेतला 0, 6 पंचे 30. तर आपल्या याला पूर्ण भाग चालला 39.6 किलोमीटर पर हवर. किलोमीटर पर हवर. तर तेच विचारलं होतं की बसचा ताशी वेग किती? तर बसचा ताशी वेग आहे 39.6 किलोमीटर पर हवर. पुढचा प्रश्न, एका आगगाडीचा वेग 45 किलोमीटर प्रति तास असेल
तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार करेल? तर बघा 6 सेकंद, जिथं सेकंद दिले याचा अर्थ आपल्याला जे अंतर येणार आहे ते मीटर पर सेकंद मध्ये येणार आहे. म्हणजेच काय? तर सगळ्यात अगोदर आपण किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये करून घेऊया. ज्याचे की 18. बरोबर काय आहे ते बघा. वरती येते 5 ला 5 हातचे आले 2, 20 अन् 2 22/18. जर याने याला भागलं तर याचं उत्तर येते 12.5. आता या 12.5 ला आपल्याला काय करायचंय, तर 6 सेकंद जे दिले त्यानं गुणायचे. म्हणजे 6 पंचे 30 उरले 3, 6 दोन्ही 12 आणि 3 1500 ला 5 हात चालाय. 6 एक 6 आणि 7 आणि पॉइंट नंतर दिला 0, तर हा कटून जाईल. म्हणजेच 75 मीटर. तर 6 सेकंदात ती आगगाडी 75 मीटर अंतर पार करेल. बघा याला या पद्धतीने करता येते. दुसरी एक पद्धत आहे 45 गुणिले 5 भागिले 18 गुणिले 6. 18 गुणिले 6 एवढी प्रोसेस करायची नसेल तर शॉर्टकट ट्रिक आहे. परत एक 6 एके 6, 6 त्रिक 18, 15 एक 15, 15 त्रिक 75 आणि 15 पाची 75. 15 त्रिक 45 आणि 15 पाची 75. इथं सुद्धा मीटर तेच येणार आहे. तर आपल्याला या दोन पद्धतीने सोडवता येते ते आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला किलोमीटरचं मीटर पर सेकंद आणि मीटरचं किलोमीटर पर सेकंद याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बस. प्रश्न, एक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते तर तिचा ताशी वेग किती? बघा मी मगाशी फॉर्म्युले लिहून दिले. वेग बरोबर अंतर छेदामध्ये काय येईल? वेळ. तर ताशी वेग विचारलाय तर बघा आपण काय होईल. तर अंतर जे दिलेले ते काढूया. अंतर किती दिले आपल्याला? 600 मीटर. मग वेळ किती दिलाय? मिनिट 4.5. पण मिनिटाचं रूपांतर आपल्याला सेकंद मध्ये करायचे. मग किती मिनिटाचा सेकंद होतो ते बघा. नंतर जर आपण बघितलं तर या पॉइंटनं हा पॉइंट निघून गेला. वरती राहिलं 600 आणि खाली 6 पंचे 30 उरले 3, 6 चोक 24, 24 आणि 3 6 चोक 24, 25 27 27, 270. बघा आणि 600 आणि 270. तर याला पूर्ण भाग दाखवू. बघा याला 30 न भाग घातला. 30 दुने 60 म्हणजे 20 न गेला आणि याला 30 9 27 3 त्रिक 9 म्हणजे 9 न भाग गेला. 30 न भाग गेला तर आपले जे आले ते उत्तर आलेलं आहे मीटर पर सेकंद मध्ये. मीटर पर सेकंद मध्ये. पण आपल्याला विचारले तिचा ताशी वेग किती. मग आता मीटर पर सेकंदचं आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचे? 18/5. बघा बरे. 5 एक 5, 5 चोकी 20, 9 एके 9, 9 दुने 18 आणि 4 दुने 8. तर तिचा ताशी वेग आहे 8 किलोमीटर. तिचा सॉरी त्या व्यक्तीचा ताशी वेग आहे 8 किलोमीटर. प्रश्न, 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? तर बघूयात आपण. 12 सेकंद आपल्याला दिलेले आहे. तर वेग विचारलाय तर अंतर किती दिलेलं आहे? छेद वेळ. आता ताशी वेग विचारला ना तर सरळ सरळ याला आपण, कारण हे मीटर मध्ये आहे आणि हे सेकंदामध्ये आहे. तर काय होईल बघा. 4 एक 3 चोके 12 आणि साइन 3 18. त्यानंतर 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15. त्यानंतर काय येईल बघा. 4 एक 4, 2 दुने 4 आणि 2 3 6. मग उरलं काय? 3 त्रिक 9 90 आणि खाली राहिलं 2, भागाकार गेला 45 किलोमीटर पर हवर. 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग आहे, ताशी वेग येतो 45 किलोमीटर पर हवर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढील प्रश्न. 300 मीटर लांबीची आगगाडी
ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते, तर ती गाडी एका खांबाला किती वेळात ओलांडेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रश्नाचं स्वरूप थोडं बदल बदल करून दिलेला आहे. तर आपण सगळ्यात अगोदर मीटर दिलेला आहे आणि इथे 54 किलोमीटर दिलेलं आहे. तर आपण काय करू याच्या आधी किलोमीटरचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करू. म्हणजे 5/18 म्हणजे 18 एके 18, 18 त्रिक 54 आणि इथे येते 15 म्हणजे 15 सेकंद. 15 सेकंद. तर किती वेळात विचारलंय? तर आपण बघूया आता का वेळ बरोबर अंतर छेदामध्ये काय होतं? वेग. तर अंतर किती आहे? 300 आणि वेग किती आहे तिचा? तर 15. तर वेग आहे 15. तर 15 एके 15, 15 दोन्ही 30 म्हणजे 20 सेकंदामध्ये. तर ती गाडी एका खांबाला किती वेळात ओलांडेल? तर ती एक गाडी एका खांबाला 20 सेकंदामध्ये ओलांडेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे आता प्रश्नाचे स्वरूप हे बदलत राहणार आहे. काळजी नसावी. बघा, 663 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर आपण बघूया तिथं काय करूया. किलोमीटरचं पहिले मीटर पर सेकंद मध्ये करूया. 63 गुणिला 5/18 बरोबर काय होतं उत्तर याचं बघा. 9 एक 9, 9 दुनी 18, 7 नवे 63 आणि 7 पाचा 35. म्हणजे इथं जर आलं तर 35/2 घेऊयात आपण. ठीक आहे. मग आता ते काय म्हणते 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? वेळ विचारलाय म्हणून काय येईल? वेळ बरोबर अंतर किती वेळ लागेल? तर वेळाचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर छेद वेग. मग वेळ किती दिलाय आपल्याला बघा. वेळच काढायचं सॉरी. अंतर दिले 385 मीटर आणि आपल्याला जो वेग दिलेला होता तो 35/2 दिलता. म्हणजेच काय होईल? हा 2 इथला कट होऊन वरती जाईल. वरती गेल्यामुळे काय होईल? 385 गुणिला 2 आणि इथं जाईल 35 मध्ये. ठीक आहे. मग आता बघा 35 ने याला भाग जातो 11 वरती आणि 11 दुनी 22 होतात. म्हणजे 22 सेकंद लागतील. किती वेळ लागेल? तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर 22 सेकंद वेळ लागेल. समोरचा प्रश्न. एक 130 मीटर लांबीच्या एका पुलास ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल? तर बघा 36 किलोमीटरचा आपण पहिले मीटर पर सेकंद मध्ये घेऊन टाकूया तिचा वेग. तर 36 गुणिला 5/18. 18 एके 18, 18 दुनी 36 आणि 5 दुनी 10. तर इथे येईल 10 सेकंद. वेळ किती? 10 सेकंद वेळ. इथं 10 सेकंद दिलेला आहे. तर ज्या वेळेस लांबी आणि गाडीची लांबी दिलेली असेल, पुलाची लांबी आणि जर गाडीची लांबी ही जर मीटरमध्ये दिली असेल, तर अशा वेळेस त्या दोन्हीची काय करायची? तर त्या दोन्हीची करायची बेरीज जी की येते 240. मग लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल? तर वेळ विचारलाय म्हणजे वेळ बरोबर अंतर भागीला वेग. 10 सेकंद मीटर सेकंद. मग वेग अंतर दिलंय आपल्याला 240 आणि वेग दिलाय 10. तर शून्याने शून्य गेला तर 24 सेकंदात. किती येईल? 24 सेकंदामध्ये ती पार करेल. कधी लक्षात घ्या, जर पूल असो, बोगदा असो आणि त्याची जर गाडीची लांबी पण मीटरमध्ये असेल, बोगद्याची लांबी सुद्धा मीटरमध्ये दिली असेल, अशा टायमामध्ये किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं आणि दोन्हीची बेरीज करायची आणि त्याला भाग घालायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काही प्रश्न बघितलेले आहेत. माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच बेल आयकॉन पण सुद्धा प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझे व्हिडिओची लिंक तुम्हाला किंवा अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल.
तुर्तास आपण इथं थोडं थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद.